आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुर्वा आतमध्ये आली आणि चुपचाप बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन झोपली. सत्यजितने पुन्हा त्याचा मोबाईल घेतला आणि एक फोन लावला. हॅलो, तो म्हणाला. हा भाऊ, पलीकडून मन्या म्हणाला. कुठे आहेत ते दोघं? सत्यजितने विचारलं. हॉटेल ब्लू स्टार. काळजी करू नका, मी इथेच आहे. त्यांना व्यवस्थित घरी पोहोचवूनच मी माझ्या घरी जाईन, पलीकडून मन्या म्हणाला. तसंच सत्यजित निर्धास्त झाला. लक्ष ठेव त्या दोघांकडे, एवढं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. काय झालं? त्याचा काळजीयुक्त चेहरा बघून दुर्वा पुन्हा उठून बसली होती. काही नाही, शिवा आणि सूर्य अजून घरी आले नाहीत, त्यामुळे थोडी काळजी वाटते. तो हातातला फोन चार्जिंगला लावत म्हणाला. खूप प्रेम करता ना तुम्ही त्या दोघांवर? दुर्वा त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत म्हणाली. हो, प्रेम तर करतोच, पण तितकीच काळजी पण वाटते. शिवा खूप वात्रट आहे, पण मनाने साफ आहे. लगेच कोणावरही विश्वास ठेवतो. सूर्या पण त्याच्यासारखाच, मनात एक बाहेर एक असं नाही जमत त्यांना. तोंडावर सगळं बोलून रिकामे होतात. सत्यजित त्या दोघांचे चेहरे आठवत म्हणाला. मग या रूलनुसार तर तुम्ही पण त्या दोघांसारखेच आहात. दिसायला आगाऊ, पण मनाने साफ. लगेच समोरच्यावर विश्वास ठेवून मोकळे होतात. तुमच्या याच विश्वासाचा तर फायदा घेतला ना त्या रमेशने, ती म्हणाली. तसं सत्यजितचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याचा पडलेला चेहरा बघून तिला लगेच तिची चूक लक्षात आली. आय एम सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, चुकून बोलले, ती लगेच तिची बाजू सावरत म्हणाली. डोंट बी सॉरी, इनफॅक्ट यू आर राईट. माझ्या विश्वासाचाच तर गैरफायदा घेतला होता त्याने, ज्याची शिक्षा माझ्यापेक्षा जास्त तुला मिळाली. म्हणूनच मी जी चूक केली ती मला या दोघांच्या बाबतीत होऊ द्यायची नाहीये. सत्यजित शून्यात नजर लावत म्हणाला. त्यानंतर मात्र दुर्वा काहीच बोलली नाही. एनिवेज, तू झोप, मी खाली जातोय. ते दोघं घरी आल्याशिवाय मला झोप येणार नाही. गुड नाईट. असं म्हणत त्याने त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप घेतला आणि सरळ बाहेर निघून गेला. सगळ्या जगाची काळजी आहे, स्वतःची सोडून. तो गेल्यावर ती स्वतःशीच म्हणाली आणि बेडवर आडवी पडली. अबे होय डीजे वाले बाबू, हे काय गाणं लावलंय बे? दुसरं लाव. शिवा म्युझिक चेंज करणाऱ्या मुलाकडे बघून म्हणाला. नुकतेच ते दोघे फुल टल्ली होऊन खाली आले होते, जिथे सर्वजण झिंगलेल्या अवस्थेत डान्स करत होते. कोणतं गाणं लावू शिवादा? त्या मुलाने विचारलं. शिवाने थोडासा विचार केला आणि एक गाणं लावायला सांगितलं. हो म्हणत त्या मुलाने ते सॉन्ग प्ले केलं. त्याच्यासोबत आता बाकी सगळे पण जॉईन झाले होते. सूर्या तर इतका नशेत होता की त्याला आता समोरचं सगळं अंधुक दिसायला लागलं होतं. तो फक्त हसून समोरचा नजारा बघत होता. शिवा फॉर्मल शर्टवरच होता. वरची 2 बटन्स ओपन होती, ज्यातून त्याची भरदार छाती उठून दिसत होती. त्यात शर्टच्या स्लीव्स फोल्ड केलेल्या असल्यामुळे तो अजूनच कातील दिसत होता. हातातलं सोन्याचं कडं समोरच्याचं लक्ष वेधून घ्यायला पुरेसं होतं. त्याच्या नशेचा फायदा घेऊन मुली मुद्दामून त्याच्या जवळ जाऊ लागल्या. तो पण मुलींसोबत फुल ऑन फ्लर्ट करत होता, कधी ही तर कधी ती. ब्लडी चिपको, आय जस्ट हेट धिस मॅन. फुल वाया गेलेली केस आहे ही. तारा समोर मुलींसोबत चिपकून डान्स करणाऱ्या शिवाकडे बघत दात ओठ खात म्हणाली.
कोल्हापूरमध्ये तिची मावशी राहत होती, पण तरीही ती त्यांच्या घरी राहायला गेली नव्हती, कारण तिला एकटं राहायचं होतं. तिला पार्टी, पब, हॉटेलिंग या सगळ्या गोष्टींची आवड होती, म्हणून तिने तिच्या मावशीच्या मुलीला बोलावून घेतलं. बाहेरच डिनर करून त्या थोडं हँगआउट करण्यासाठी तिथे आल्या होत्या. पण समोर शिवाला बघून तारा इतकी शॉक झाली की तिच्या नजरेतून तो पुरता उतरला होता. श्रुती, लेट्स गो. तारा श्रुतीचा हात पकडून जवळजवळ तिला ओढतच बाहेर नेत म्हणाली. बराच वेळ झाला तरी ते दोघं आता बाहेर का येत नाहीयेत याचा विचार करून मन्या आता अस्वस्थ झाला होता. शेवटी आपणच आत जाऊन बघू असा विचार करत तो खाली उतरला आणि आतमध्ये गेला. पण समोरचं दृश्य बघून त्याने डोक्यालाच हात लावला. सूर्या बार काउंटरवरच डोकं टेकवून झोपी गेला होता आणि शिवा नशेत धूत होऊन मुलींसोबत डान्स करत होता. मुली मुद्दामून त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. काही जणींनी तर त्याला गालावर किस सुद्धा केलं होतं, पण तो मात्र पूर्ण नशेत होता. आपल्यासोबत काय होतंय तेही त्याला कळत नव्हतं. मन्या लगेच डान्स फ्लोअरवर गेला आणि त्याने शिवाला सावरलं. मी केलं तर साला ट्रॅक्टर डीला है असं म्हणत शिवा त्याच्या गळ्यात पडला आणि तिथेच त्याचे डोळे झाकले. एकट्या मन्याकडून तो आवरेनासा झाला, म्हणून त्याने तिथल्या एका वेटरला आवाज देऊन बोलावून घेतला आणि त्याच्या मदतीने शिवा आणि सूर्या दोघांनाही गाडीत टाकलं. भाऊने जर या दोघांना असं बघितलं ना तर यांचं काही खरं नाही. यांना थोडंफार तरी शुद्धीत आणावंच लागेल. कार चालवत मन्या स्वतःशीच बोलत होता. सूर्या आणि शिवा दोघेही एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून झोपलेले होते. मध्ये शिवाला जाग आली आणि तो जोरात ओरडला, इन्कलाब जिंदाबाद. तो इतक्या जोरात ओरडला की त्याच्या आवाजाने मन्या पण दचकला. त्याने पटकन मागे वळून बघितलं, पण तोपर्यंत शिवा पुन्हा झोपलेला होता. हे शिवादा पण ना कधी सुधारतील तर सुधारू. कुठे भाऊ आणि कुठे हे? कुठल्याच अँगलने दोघे सख्खे भाऊ वाटत नाहीत. दिसायला फक्त सारखे आहेत, पण भाऊंचा एक गुणही नाहीये यांच्यामध्ये. आणि यांच्यासोबत राहून सूर्याभाई पण बिघडायला लागलेत. मन्या कार चालवत एकटाच बडबडत होता. काही अंतर जाऊन मन्याने गाडी थांबवली आणि पाण्याची बॉटल हातात घेऊन तो खाली उतरला. त्याने पाठीमागून दरवाजा उघडला. बॉटलमधलं थोडंसं पाणी हातात घेऊन त्या दोघांच्याही चेहऱ्यावर शिंपडलं. शिवादा, सूर्याभाई, मन्या त्या दोघांना आवाज देत म्हणाला, कारण त्याला त्या दोघांना थोडं तरी शुद्धीत आणायचंच होतं. ते दोघी काही उठेनात. हे बघून वैतागत मन्याने दोन बोटं कपाळावर घासली आणि परत पाणी हातात घेऊन त्यांच्या अंगावर फवारलं. तसं ते दोघी दचकले आणि त्यांनी लुकलुक करत डोळे उघडले. शिवादा, शुद्धीवर या, मने त्यांच्या खांद्याला हात लावत म्हणाला. हो जा, एक प्लेट बुंदी घेऊन ये. आय जस्ट लाईक बुंदी. असं म्हणत शिवाने परत डोळे झाकले. त्याचं बोलणं ऐकून मन्याने मात्र कपाळावर साथ मारून घेतला. बुंदी नाही हो, शुद्धीवर या असं म्हणालो मी. मन्या परत त्याला हलवत म्हणाला. मन्याने त्या दोघांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघं आउट ऑफ कंट्रोल झालेले होते. त्यांचे डोळेही उघडत नव्हते. ते बघून मन्याने त्यांचा नाद सोडला आणि परत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. 10 मिनिटातच त्यांची गाडी वाड्यासमोर येऊन थांबली. मन्याने हॉर्न वाजवला तसं वॉचमॅनने गेट उघडलं. बाहेर हॉर्नचा आवाज येता सत्यजितचं लक्ष दाराकडे गेलं. त्याने एकदा घड्याळावर नजर टाकली तर 12 वाजत आले होते.
गाडी पार्किंग मध्ये लावून मन्याने वॉचमॅनला आवाज दिला. वॉचमॅनने सूर्याला पकडलं आणि मन्याने शिवाला. त्यांचा हात खांद्यावर घेऊन त्या दोघांना कसं बसं पकडत ते आत घेऊन गेले. लॅपटॉप बाजूला ठेवत सत्यजित दरवाजा उघडायला गेला तर दार उघडताच त्याला त्याचे 2 अनमोल रतन दिसले, जे सध्या दारूच्या नशेत डुलत होते. वॉचमॅन आणि मन्या खूप मुश्किलने त्या दोघांना पकडून उभे होते. त्या दोघांना या अवस्थेत बघून सत्यजितला खूप वाईट वाटलं. गेस्ट रूमचे लाईट चालू केलेत. या दोघांना तिथेच नेऊन झोपवा, तो चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवत म्हणाला. तसं त्या दोघांनी सूर्या आणि शिवाला गेस्ट रूम मध्ये नेऊन झोपवलं. भाऊ, मन्या म्हणाला, खूप उशीर झालाय. तुझ्या घरचे वाट बघत असतील. लवकर घरी जा आणि पोहोचल्यावर मेसेज कर. सत्य त्याला मध्येच टोकत म्हणाला. तसं मन्याचे शब्द तोंडातच विरले. होकारार्थी मान डोलवत तो बाहेर निघून गेला. ते दोघे जातात सत्यजितने वाड्याचा दरवाजा बंद करून घेतला आणि बाकी लाईट बंद करत तो त्याच्या खोलीत आला. खोलीत आल्यावर त्याने पाहिलं तर दुर्वा शांतपणे झोपलेली होती. त्याने आवाज न करता ड्रॉवर मधून सिगरेट आणि लायटर घेतलं आणि हळूच बाल्कनीत निघून गेला. त्याने सिगरेट पेटवली आणि त्याचे कश घेत तो काहीतरी विचार करू लागला. मी ताराला शिवाच्या आयुष्यात आणून काही चूक तर करत नाहीये ना, हा विचार त्याच्या मनात सध्या सुरू होता. जर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सिगारेट असेल तर मी आतापर्यंत कितीतरी सिगरेट प्यायला हव्या होत्या. पाठीमागून आवाज आला. तसं त्याने मागे वळून पाहिलं तर दुर्वा हाताची घडी घालून एक टक त्याच्याकडे बघत होती. तिला बघताच त्याने लगेच सिगरेट विझवली आणि लायटर खिशात टाकत म्हणाला, तू झोपली नाहीस अजून? तो म्हणाला, झोपले होते, पण स्लाइडचा आवाज आला तसं जात आली. ती त्याच्या समोर उभा राहत म्हणाली, काय झालं सत्यजित, झोप येत नाहीये का तुम्हाला? ती त्याच्या अस्वस्थ चेहऱ्याकडे बघून म्हणाली, हो, झोप येत नाहीये, थोडं अस्वस्थ वाटतंय. तो तिच्यावरची नजर बाजूला करत म्हणाला, वेट. असं म्हणत ती आत गेली आणि ब्लँकेट आणि 2 उशा घेऊन आली. हे पकडा. ती त्याच्या हातात उशा आणि ब्लँकेट देत म्हणाली. त्याने पण मुक्काटाने ते सगळं हातात पकडलं. बाजूला व्हा, ती म्हणाली. तसं तो एका कोपऱ्यात सरकला. तिने तिथला सोफा बेडमध्ये कन्वर्ट केला. हे काय करतेस तू? तो तिच्याकडे बघून म्हणाला, आपल्याला झोपण्यासाठी जागा करते. ती त्याच्या हातातून 2 उशा घेत त्या बेडवर ठेवत म्हणाली, व्हॉट? अगं पण इथे का झोपायचंय तुला? तो आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला, असंच, माझी मर्जी. या, इथे झोपा. ती स्वतः त्या बेडवर बसत त्याला शेजारी झोपण्याचा इशारा करत म्हणाली. तो तर शॉक बसल्यासारखा तिच्या तोंडाकडे बघत होता. एंजल, आपण आज झोपूया, इथे नको. तो बारीक तोंड करत म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला आज झोपायचं असेल तर तुम्ही जा, मी तर आज इथेच झोपणार. ती आडवी होत म्हणाली, एंजल, अगं पहाटे खूप थंडी वाजते आणि बाहेर डास पण चावतात, तू प्लीज आज झोप बरं. तो हातातलं ब्लँकेट त्या बेडवर टाकत म्हणाला, मला आहे सवय बाहेर झोपायची. उन्हाळ्यात मी आणि राधा गच्चीवरच झोपायचो. तुम्हाला बहुतेक सवय नसेल, हो ना? दुर्वा त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं सत्यजितला दुर्वाच्या घरी घालवलेली गच्चीवरची ती रात्र आठवली. अख्खी रात्र डासांनी त्याचं शोषण केलं होतं. ती रात्र आठवून आत्ताही त्याच्या अंगावर काटा आला. काय झालं, घाबरलात का? तुम्ही इतके नाजूक असाल असं वाटलं नव्हतं मला. दुर्वा मुद्दाम त्याला डिंचत होती. नो, असं काहीही नाहीये, मी तुझ्यासाठी बोलतोय. तुला डास चावतील अगं, बाहेर खूप गारवा वाढतो, त्यामुळे तुला सर्दी पण होऊ शकते. तो म्हणाला, ठीक आहे ना मग,
थंडी वाजायला लागल्यावर आपण आत जाऊ, तोपर्यंत तर इथे झोपू शकतो ना, ती म्हणाली. तसा त्याचा नाईलाज झाला. आर यू शुअर तुला इथे झोपायचंय? त्यांनी पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं. हो, तिने ठामपणे उत्तर दिलं. तसं तो नाईलाजाने तिच्या शेजारी जाऊन बसला. बाहेरचा सोफा जास्त मोठा नव्हता. 2 माणसं झोपतील एवढाच होता. आय थिंक एवढी जागा आपल्याला दोघांना पुरणार नाही. खूप चिकटून झोपावं लागेल. त्यापेक्षा आपण आतच जाऊन झोपू, तो तिला समजावणीच्या सुरात म्हणाला. पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही इथे झोपल्याचा. तुम्हाला असेल तर तुम्ही आत जाऊन झोपू शकता, ती अंगावर ब्लँकेट ओढत म्हणाली. पण तिचं उत्तर ऐकून त्याला मात्र 440 व्होल्टचा झटकाच बसला. आपले कान तर वाजत नाहीयेत ना, असा त्याला क्षणभर भास आला. एंजल, तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. ओफो, बायको जवळ झोपण्यासाठी कोण इतका विचार करतं बरं? असं म्हणत तिने त्याच्या हाताला पकडूनच त्याला ओढलं. तसा तो तिच्या शेजारी आडवा पडला. तिने त्याच्याही अंगावर ब्लँकेट व्यवस्थित ओढून घेतलं. सत्यजित मात्र पुतळ्यासारखा पडला होता. जे घडतंय ते खरंच घडतंय की आपण जागीपणी स्वप्न बघतोय तेच त्याला कळत नव्हतं. तो भूत बघितल्यासारखा तिच्या चेहऱ्याकडेच बघत बसला होता. सत्यजित, हे स्वप्न नाहीये, मी खरंच तुमच्या जवळ आहे. असं विचित्रपणे माझ्याकडे बघू नका, ती म्हणाली. तेव्हा कुठे तो भानावर आला. त्याने तिच्यावरची नजर बाजूला केली. पण तिच्यावरची नजर हटवताच त्याला डोळ्यांसमोर चांदण्याने चमचमणारं आकाश दिसलं. तसं तो काही क्षण त्याकडे पाहतच राहिला. मला जेव्हा असं अस्वस्थ वाटायचं ना, तेव्हा मी गच्चीवर जाऊन झोपायचे. चांदण्यांनी लख्ख भरलेलं आकाश बघून मला खूप शांत वाटायचं, ती सुद्धा आकाशाकडे बघत म्हणाली. एंजल, आपण एखाद्याच्या लाईफमध्ये दखल देणं चुकीचं आहे का? त्याने आकाशावरची नजर बाजूला करत तिच्याकडे बघून विचारलं. तिचा चेहरा यावेळी त्याच्या खूप जवळ होता, अगदी त्याच्या चेहऱ्यासमोरच. तिला प्रश्न विचारून तो तिच्याकडे पाहतच राहिला. लांब सडक केस, जे तिने फक्त रबर बँड लावून बांधले होते. पुढील काही बटा तिच्या चेहऱ्यावर रुळत होत्या. कपाळावर नाजूक टिकली, ते टोकदार नाक, काळे भोर डोळे, गुलाबी ओठ, सगळं फक्त बघत राहावं असं त्याला वाटत होतं. जर आपल्या दखल देण्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असेल तर जरूर द्यावी. जसं की तुम्ही जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं. त्यावेळी माझी मनस्थिती ठीक नव्हती, तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलं. मी माहेरी गेले तर तिथेही आलात. तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीत दखल देत होतात, पण त्यामागे तुमचा हेतू चांगला होता. तुमच्या दखल देण्यामुळेच मी माझ्या खऱ्या गुन्हेगाराला बघू शकले. तुमच्या दखल देण्यामुळेच मी आज भूतकाळातून बाहेर पडू पाहते. तुमच्या दखल देण्यामुळेच मला आता काहीतरी अचीव्ह करावंसं वाटतंय. त्यामुळे मला वाटतं, जर तुमच्या दखल देण्यामुळे कोणाचं चांगलं होणार असेल तर जरूर द्या. ती पुढे होऊन त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली. तसा तो अजूनच शॉक झाला. सत्यजित, मला आपल्या नात्याला खरंच मनापासून एक चान्स द्यायचा आहे, ती त्याच्या छातीवर डोकं टेकून म्हणाली. पण हे ऐकून तो मात्र प्रचंड धक्क्यात गेला. पण हा एक सुखद धक्का होता. एंजल, तो म्हणाला, हो, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलं, अजूनही करताय. पण त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. पण तुमच्याही बायकोकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना? ती त्याच्या छातीवरचं डोकं वर करत त्याच्याकडे बघत म्हणाली. हो, माझी फक्त एकच अपेक्षा आहे की तू कायम माझ्या सोबत असावीस. तो एका हाताने तिला जवळ घेत म्हणाला. तशी ती गालातच हसली.
तो मात्र पूर्ण हिप्नोटाईज झाल्यासारखा तिच्याकडेच बघत होता. मी कायम तुमच्या सोबत असेल असं म्हणत ती पुन्हा त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली. एंजल, तू खरं बोलतेस ना? म्हणजे मी तुझ्या जवळ येण्याचा तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? सी, तुला जर वेळ हवा असेल तर तू घे, मला काहीच घाई नाहीये. बोलतानाही त्याचा आवाज जड झाला होता. त्याला खूप भरून आल्यासारखं वाटत होतं, कारण तिच्याकडून हेच शब्द ऐकण्यासाठी तो इतकी महिने वाट बघत होता. तिच्या एका प्रेमळ स्पर्शासाठी तो तरसत होता. नकोय मला वेळ, आता मला कसलाही विचार करायचा नाहीये. आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू, ती म्हणाली. हे ऐकून तो मात्र तिला घेऊनच उठून बसला. त्याला तर अजूनही त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर आज त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तिने बाहेर पडू पाहणाऱ्या त्याच्या अश्रूंना अंगठ्यानेच पुसलं. सॉरी, खूप वाट पाहायला लावली ना मी तुम्हाला, पण आता नाही. तुम्ही मला एंजल म्हणता, पण खरं तर तुम्हीच एखाद्या एंजल सारखे माझ्या आयुष्यात आला आहात. एक असा राजकुमार ज्याने माझ्या आयुष्यात येऊन माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं, मला बदलून टाकलं. त्यामुळे आता ही बदललेली दुर्वा फक्त तुमचीच आहे, जिच्यावर फक्त तुमचा अधिकार आहे. ती बोलतच होती, पण त्याने तिचं बोलणंही पूर्ण होऊ न देता तिला जवळ ओढलं आणि स्वतःच्या बाहुपाशात कैद केलं. आकाशातल्या त्या चमचमणाऱ्या चांदण्या लुकलुक करत त्या दोन प्रेमी युगलांकडे बघत होत्या.